माझ्या मराठी मतदार बंधू भगिनींनो, मी तुम्हाला नम्रपूर्वक काही माहिती देतोय आणि विनंती करतोय की याच्यावर विचार करायला पाहिजे। आजचं महाराष्ट्र सरकार आम्ही निवडून दिलेल्या मतावर आलेलं नाही। त्या सरकारला ईव्हीएमने, निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आशीर्वादाने निवडून आणलेले आहे। पहिलीच गोष्ट, हे सगळे जे आता निवडून आले त्यांना बेकायदेशीर ठरलं होतं सुप्रीम कोर्टाने, तेव्हा त्यांचे तो निकाल न देता यांना परत निवडणूक लढवावी लागली। दुसरी गोष्ट, ही जी मतांची संख्या वाढलेली आहे, विधानसभेच्या निवडणुकीनंतर 4 महिन्यात यांनी 70 लाख 75 लाख मतं कुठून वाढवली आणि तेवढीच मतं 5 नंतर त्यांचं वोटिंग झालेलं आहे, 5च्या अगोदर नाही। आणि त्याला सगळे पुरावे मागितले इलेक्शन कमिशनला, ते देत नाही। तेव्हा सरळ सरळ आहे की हीच 75 लाख मतच बीजेपीच्या पारड्यात पडली आणि त्यांनी ही एवढी माणसं निवडून आणलेली आहेत। म्हणून माझी विनंती आहे की 75 लाख मतं शोधायचं काम कोण करणार? आम्ही सगळे जागरूक मतदार आपल्या आपल्या गावामध्ये आपल्याला जाणतो, आपण मतदार यादी बघायची आणि किती बोगस वोटिंग आहे हे काढायचं। तर हे काम ज्याला म्हणतात ना, राव नाही करणार, गाव करेल, आणि प्रत्येक गावाने केलं पाहिजे असं माझं आव्हान आहे। मी काही कुठल्या निवडणुकीत नाही आणि कुठल्याही स्पर्धेत नाही, परंतु ही खोटी लोकशाही आमच्यावर जी थोपवली जाते तिच्या विरुद्ध मी आहे। ब्राह्मणवादी व्यवस्था आमच्यावर थोपवली जाते तिच्या विरुद्ध मी आहे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आज गावागावात जाऊन तुम्ही प्रत्येकाची मतदार यादी घ्या, मतदान याद्या गावातल्या 10-5 तरुणांनी गावात बसा संध्याकाळी आणि या बोगस नावांची यादी काढा। एक दुसरा मुद्दा असा आहे की मी सांगितलं की 2009 साली मोदींनी ईव्हीएम कसं मॅनेज करायची याची मीटिंग घेतली, त्याचे 2-3 एक्सपर्ट होते, त्यातले 2 एक्सपर्ट मला माहिती आहे, त्यांची नावं सांगितले तर हे मारून टाकतील त्यांना पण, आणि मला तर मारायची तयारीच त्यांची। पुढे काय झालं की मी नेहमी म्हणतो 2014 पासून ईव्हीएमची मदत, निवडणूक आयोगाची मदत आणि सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद, या 3च कारणाने हे सरकार 10-11 वर्ष टिकून आहे। यांच्याकडे मेरिटचा संबंध नाही, मातीशी जोडलेलं कुणीही नाही, मातीशी जोडलेल्या माणसांसाठी हे काही करत नाही। उलट यांनी गोळवलकरची जी आयडियोलॉजी आहे संघाची, स्पष्ट शब्दात त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही फक्त 2 वेळचे अधिकारी आहात, 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात। तर हे त्यांनी 11 वर्ष सिद्ध करून दाखवलं। 100 कोटी लोकांना त्यांनी आता 5 किलो धान्यावर ठेवलेलं आहे, काम द्यायचं नाही। सगळे आपले ते भाऊ आहेत, त्यांना त्यात मीठ मिरचीसाठी त्यांच्या बायका, आमच्या आया बहिणी दुसऱ्याकडे मजुरी करतात आणि हे दारू पण पडलेले असतात। समाजाचं वाटोळं कसं करायचं हे सुद्धा तुम्ही जर, मी सगळ्यांना विनंती करतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 2 पुस्तकं आहेत, बंच ऑफ थॉट्स आणि वी आर आवर नेशनहुड डिफाईन्ड, ही गोळवलकरची 2 पुस्तकं आहेत। टिळक, सावरकर आणि गोळवलकर या तिघांचं थोडक्यात म्हणणं असं होतं की आम्ही देशाचे मालक तर आहोतच, परंतु तुम्हाला फक्त जेवणाचा अधिकार आहे, त्यासाठी तुमची मुलं शिकू द्यायची नाही, तुम्हाला शिकू द्यायचं नाही, स्वतंत्र विचार करू द्यायचं नाही। हे सगळं त्यांचं लिखित आहे। किंबहुना सगळ्या बहुजनांच्या शाळा बंद पाडायच्या, सगळं झालेलं आहे। आता RSSने लिहिल्यानंतर हे सगळ्याची अंमलबजावणी झालेली आहे। आमचे शत्रू ब्रिटिश नसून, त्यावेळची त्यांची आयडियोलॉजी होती, ब्रिटिश नसून आपल्या देशातले ख्रिश्चन आणि मुसलमान आहेत। आणि सावरकर लिहित आहेत 6 सोनेरी पानामध्ये की त्यांचा निपात करायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या गरोदर स्त्रियांची पोटं फाडून ती मुलं मारली पाहिजे। ही एवढी नीच पिलावळ, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही इथपर्यंत ठीक आहे, पण स्वातंत्र्य चळवळीला विरोध केला। मी पण स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही, माझ्या वडिलांनी घेतला नाही, माझा बाप शेतमजूर होता, मी जन्मलोच नव्हतो, परंतु विरोध केला आणि लेखी विरोध केला। आणि ब्रिटिशांना सांगितलं, टिळक सुद्धा म्हणायचे की तुम्ही तर ह्यात राज्य करा इंग्रजांनी, फक्त आमच्या धर्मात ढवळाढवळ करू नका,
म्हणजे आमच्या वर्चस्वात, ब्राह्मणांच्या वर्चस्वात एवढं करू नका. तेव्हा माझी सर्वांना विनंती की हे सगळं आपल्याला विचारात घेऊन पुढच्या पिढ्या जर आपल्या वाचवायच्या असतील तर आत्ता आम्ही कामाला लागलं पाहिजे. आणि आत्ता आपल्या हातात एकदम सोपी गोष्ट आहे की महाराष्ट्रामधल्या सर्व मतदार याद्या घेऊन बसलं पाहिजे. ईव्हीएम मध्ये त्यांनी जो घोळ 2014 पासून करतोय तो आपण सगळ्यांनी सर्वश्रुत आहे. ते काय करतात, एका वेळी एक गोष्ट म्हणजे नेहरूंनीच म्हटलं होतं की संघ जर म्हटला की आम्ही पूर्वेला चाललो तर नेहरू म्हटले की उरलेल्या 3 दशा तपासायचे, ते पूर्वेला जाणारच नाही. तर हीच 10 वर्षातली संघाची खेळी आहे. म्हणजे संघ बद्दल सरदार पटेल काय बोलले, सुभाषचंद्र बोस काय बोलले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय बोलले, याची थोडक्यात रचना अशी आहे की हा देशाला लागलेला कॅन्सर आहे. अत्यंत घातक लोक आहे ते तर आतंकवादी म्हणले होते. तेव्हा माझी आता विनंती आहे की यांना जागेवर बसवायचं असेल तर पहिली महाराष्ट्रातल्या मतदारांची यादी घेऊन खेडोपाडीतल्या लोकांनी बसून त्याची किती खोटी मतदान आहेत आपल्या इथे याची खात्री केली पाहिजे. एक. आणि दुसरं, ईव्हीएमचं घोटाळ्यावर आम्ही भांडतोच आहोत. तेव्हा आमचे ईव्हीएम आणि मतदार यादी या दोन्हींवरही आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मी न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणून तुम्हाला विनंती करतो, मी लोकशाहीचा चाहता आहे, मी संविधानाचा चाहता आहे. संविधानाने लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आम्ही आमचा शेवटचा श्वास दिलेला आहे. यापेक्षा अधिक मी काय बोलू शकत नाही.